रखरखतं ऊन, अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा, पायात चप्पल नाही आणि हातात फक्त एक टाळ आणि विठू माऊलीची पताका. तरीही चेहऱ्यावर थकवा नाही, डोळ्यात पाण्याचा थेंब नाही, तर फक्त आणि फक्त एकच अथांग अवर्णनीय आनंद. जगातील असा कोणता सोहळा असेल जिथे लाखो लोक कोणत्याही आमंत्रणाशिवाय, कोणत्याच निमंत्रणाशिवाय किंवा स्वार्थाशिवाय एकाच ओढीने शेकडो किलोमीटर चालत जातात? होय, हीच आहे आपली पवित्र जगन्मान्य वारी, या भूमीचे वैभव आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्राण. नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अशा एका सोहळ्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत जो फक्त महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण विश्वाची एक वंदनीय आणि अद्भुत परंपरा आहे. वारी म्हणजे काय, वारीची सुरुवात कशी झाली, तिची शिस्त कशी असते आणि या वारीने संपूर्ण जगाला कोणता संदेश दिला, याचा एक नितांत सुंदर भावनिक प्रवास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. वारी म्हणजे केवळ पंढरपूरची वाट चालणे नाही, तर वारी म्हणजे भक्ती, शक्ती आणि सामाजिक समतेचा तो महासंगम आहे जो शेकडो वर्षांपासून अवघ्या महाराष्ट्राला एकाच धाग्यात घट्ट बांधून ठेवतो. जेव्हा आषाढी आणि कार्तिकी एकादशी जवळ येते तेव्हा प्रत्येक वारकऱ्याच्या मनात, रक्तात आणि श्वासात विठ्ठलाची म्हणजेच आपल्या लाडक्या माऊलीची साथ घुमू लागते. घरादाराचा, शेताचा, संसाराचा चालता पसारा बाजूला ठेवून एक सामान्य माणूस विठ्ठलाच्या ओढीने घराबाहेर पडतो. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत निघणारा हा जनसागर म्हणजे महाराष्ट्राच्या जिवंत, रसरशीत आणि सहिष्णू संस्कृतीचे सर्वात मोठे दर्शन आहे. या वारीचे सर्वात मोठे सौंदर्य आणि वैशिष्ट्य असे आहे की इथे कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी श्रीमंत नाही की कोणी गरीब नाही. जात, पात, धर्म, प्रतिष्ठा या सगळ्या जगाने निर्माण केलेल्या कृत्रिम भिंती इथे एका क्षणात गळून पडतात. इथे राजा आणि रंक एकाच पंक्तीत बसून जेवतात. गळ्यात तुळशीची माळ घालून, कपाळावर चंदनाचा आणि बुक्क्याचा टिळा लावून जेव्हा लाखो पावले एकत्र चालतात तेव्हा अवघा आसमंत ज्ञानोबा तुकारामच्या गजराने आणि विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदुमून जातो. वारीत चालणारा प्रत्येक पुरुष हा विठ्ठल असतो आणि प्रत्येक स्त्री ही रखुमाई असते. म्हणूनच इथे एकमेकांच्या पाया पडण्याची, एकमेकांना माऊली म्हणून हाक मारण्याची नितांत सुंदर पद्धत आहे. इथे अहंकाराचा नाश होतो आणि केवळ प्रेमाचा उगम होतो. वारीच्या या वाटेवर जे दृश्य पाहायला मिळते ते जगातील मोठ्या मोठ्या व्यवस्थापकांना अचंबित करणारे असते. हजारो दिंड्या, कमालीच्या शिस्तीत चालणारे वारकरी, रस्त्यात जागोजागी मिळणारे अन्नदान, कोणाचेही पाय चेपून देण्याची ती निस्वार्थी सेवावृत्ती, हे सगळे पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. दिवसभर मॅलोनमेल चालून थकलेले पाय जेव्हा संध्याकाळी तंबूत विसावतात तेव्हा तिथे थकवा नसतो, तर तिथे सुरू होतो रात्रीचा हरिजागर, भारुडे आणि कीर्तनांचा सोहळा. टाळांच्या आवाजात आणि मृदंगाच्या थापेवर जेव्हा वारकरी नाचू लागतात तेव्हा त्यांचा विठ्ठलही त्यांच्यासोबत नाचत असावा असा भास होतो. त्यातही जेव्हा वारीमध्ये रिंगण सोहळा होतो तेव्हाचा उत्साह तर शब्दांच्या पलीकडचा असतो. मोकळ्या मैदानात वारकरी गोल रिंगण धरतात. पताकाधारी, तुळशीरुंद घेतलेल्या माऊली आणि टाळकरी आपापल्या जागी उभे राहतात आणि त्यामधून माऊलींचा अश्व जेव्हा सुसाट धावतो तेव्हा वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण येते. तो अश्व धावताना त्याच्या टापांखालील उडालेली धूळ वारकरी आपल्या कपाळाला लावतात, कारण ती धूळ त्यांच्यासाठी कोणत्याही चंदनापेक्षा पवित्र असते. हा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी निसर्गही जणू स्तब्ध होतो. शेकडो मैलांचा हा कठीण, खडतर प्रवास जेव्हा चंद्रभागेच्या तीरावर येऊन थांबतो तेव्हा वारकऱ्यांचे डोळे पंढरीचे कलश पाहण्यासाठी आसुसलेले असतात. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ इतकी तीव्र असते की पायाला पडलेले फोड आणि शरीराचा थकवा कुठे नाहीसा होतो हे समजतच नाही. चंद्रभागेच्या पवित्र पाण्यात स्नान करून जेव्हा तो वारकरी विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोहोचतो आणि विठ्ठलाचे ते सावळे, विटेवर उभे असलेले, कटेवर हात ठेवून वाट पाहणारे रूप डोळ्यांसमोर येते तेव्हा प्रवासाचा सगळा शीण एका क्षणात गळून पडतो. विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवताना वारकऱ्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू हे दुःखाचे नसतात, तर ते आपल्या माऊलीला, आपल्या बापाला भेटल्याच्या परम आनंदाचे असतात. वारी ही आपल्याला केवळ भक्ती शिकवत नाही, तर ती आपल्याला जगायचे कसे हे शिकवते, संकटांशी हसतमुखाने कसे लढायचे हे शिकवते, एकमेकांवर जीवापाड प्रेम करायला आणि माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हा संतांचा सर्वात मोठा संदेश देते. ही वारी महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे, आपले वैभव आहे आणि आपली खरी अस्मिता आहे. शेकडो वर्षांची ही गौरवशाली परंपरा अखंडपणे पुढे चालू ठेवणे आणि तिचा अभिमान बाळगणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. मित्रांनो, तुम्हालाही या वारीचा अनुभव कधी आला आहे का? किंवा वारीचा कोणता क्षण तुम्हाला सर्वात जास्त भावतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची ही वैभवशाली आणि पवित्र परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. जय जिजाऊ, जय शिवराय.